नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेअर नक्की करा। बघा, आज सकाळपासून एक माहिती फिरत आहे, ती म्हणजे TIT 2025 परीक्षा पुढे गेली आणि नवीन तारीख कोणती, तर त्या बाबीवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि खरं काय ही आणि सत्यता काय त्या गोष्टीमागची ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा, इकडे एक वर्तमानपत्र, त्याच्यामध्ये बघा ही आहे पुढारी वर्तमानपत्राची ही न्यूज आहे, ही बातमी आहे, लक्षात घ्या। तर ही आजच्या तारखेची बातमी आहे। अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीसाठी 2.25 लाख अर्ज। बघा, म्हणजे इथूनच आपल्याला स्पष्ट होते आणि सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं आहे की 27 मे 2000 बघा 27 मे जी परीक्षा आता 24 मे पासून सुरू होणार आहे, ह्यांनी इथे तारीख ॲड केलेली आहे 27 मे ते 10 जून दरम्यान होणार परीक्षा। जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण इथे बघा, असं काही ऑफिशियली या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही आहे। तरी संपूर्ण बातमी बघूया आणि मग परत त्याच्यावर चर्चा करूया। बघा, संपूर्ण बातमीत काय सांगत आहे की 27 मे ते 10 जून दरम्यान होणार परीक्षा। आधीची तारीख जी होती ती 24 मे ते 6 जूनपर्यंत परीक्षा होणार होती। जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता असं सांगत आहे। आता पुढारी वृत्तसेवा काय सांगते ती बातमी संपूर्ण बघूया आपण। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपुष्टात आली असून आतापर्यंत सुमारे 2,36,591 उमेदवारांनी अर्ज केले होते, परंतु दुबार अर्ज शुल्क न भरलेले वगळून 2,27,229 उमेदवारांचे अर्ज अंतिम केले आहेत। म्हणजे TIT परीक्षेला बसणारे जे उमेदवार आहे 2,27,229 उमेदवार ह्यांनी अंतिम अर्ज केले आहेत। संबंधित उमेदवारांची परीक्षा 27 मे ते 10 जून दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। म्हणजे या पुढारी वृत्तसेवेचं म्हणणं आहे की परीक्षा परिषदेमार्फत ही माहिती आम्हाला मिळालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। बघा, आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TIT परीक्षा 27 मे ते 10 जून दरम्यान घेण्याचे नियोजित आहे। परंतु परीक्षा केंद्रातील त्याच्यात पुन्हा एक गोष्ट ॲड केलेली आहे, परंतु परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांची सोय विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहे। म्हणजे इथे आपल्या विद्यार्थ्यांना 24 मे ते 6 जूनची तारीख नोटिफिकेशनमध्ये दिलेली असताना आणखी भौतिक सुविधेला अनुसरूनच तारखा निश्चित केल्या जाणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आता याच्यात बघा काही गोष्टी परत, परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 14 मे पर्यंत मुदत दिली होती। शासन आदेशानुसार D.Ed, B.Ed आणि M.Ed या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील परीक्षेस पात्र ठरवण्यात आले। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी प्राप्त झाली आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा। मित्रांनो, परत बघा, बातमी पुढे कंटिन्यू करूया। राज्याच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे, त्या दृष्टीने TIT परीक्षा आवश्यक आहे। या परीक्षेत गुणवत्तेसह उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीत संधी देण्यात येते। ज्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षा असल्यास संबंधित विद्यार्थ्याकडून माहिती संकलित केली आहे। संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांच्या तारखा विचारात घेऊन TIT परीक्षेची तारीख दिली जाणार आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ह्याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे। जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता सुद्धा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे। गेल्या काही परीक्षांची आकडेवारी पाहता यंदा थोडा कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे स्पष्ट झालेले आहे। मित्रांनो, जरी या पुढारी वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली असेल तरी गेल्या वेळेस 2022च्या वेळेस तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, 2022च्या वेळेची जर आपण गोष्ट करतो म्हटलं
तर एक दिवससुद्धा परीक्षा पुढे गेलेली नव्हती. आता हे तुमच्या समोर जरी फिरत असेल तरी मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छितो की 24 मेलाच तुमचा पेपर आहे असे गृहीत धरून आपल्या अभ्यासाची गती अजिबात कमी होऊ देऊ नका. आणि तरीही जर समजा 24 मे ऐवजी जर 27 मेला पेपर सुरू होणार असेल तर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला ॲव्हरेजमध्ये काय सांगा 3 दिवस वाढवून मिळणार आहे. आणि त्या 3 दिवसामध्ये ज्या आपले टॉपिक कमकुवत आहे, ज्यांच्यावर आपलं दुर्लक्ष झालेलं आहे, की ज्या आपल्याला म्हणजे आपल्या जे मायनस पॉईंट आहे त्याच्यावर लक्ष देऊन लक्ष केंद्रित करून त्याच्यामध्ये आपल्याला गुण कसे मिळवायचे यावर लक्ष द्या. आणि परीक्षा पुढे जावो किंवा न जावो, आणखी काही महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीनं अधिकृत नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं नाही आहे. तरी मी सर्वांना सांगू इच्छितो की परीक्षा 24 मेलाच आहे असे समजून अभ्यास करा. आणि तसंही 2-3 दिवसाचा फरक पडणार आहे, फार फरक पडणार नाही आहे. आणि म्हणून अभ्यासात कुठेही म्हणजे ढील देऊ नका. आणि अभ्यास म्हणजे आपली परीक्षा नियोजित तारखेलाच आहे, 24 मेलाच आहे असे गृहीत धरून अभ्यास करा. मित्रांनो, इथे जी थर्ड टेट 2025ची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण गुरुजी बॅच 3.0 फास्ट ट्रॅक बॅच आहे. रोज 8-10 तास लेक्चर लाईव्ह आहे. प्रत्येकाला परचेस करता यावी म्हणून 98% प्लस ऑफ पर डेला किमान 10 मार्क तुमचे एक्स्ट्रा कव्हर होतील अशा पद्धतीनं या बॅचमध्ये कोचिंग सुरू आहे. बघा, गेल्या 2022मध्ये 1000+ विद्यार्थ्यांची आपल्या क्लासमधून निवड झालेली आहे. बघा, ही या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात. 365 दिवसांचा कालावधी आहे आणि सिलेबस ह्या 24च्या आधीच सर्व पूर्ण होणार आहे. आता जॉईन जर करायची असेल तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा. आणि परत एकदा सर्वांना विनंती की परीक्षा पुढे जाईलच या भरवशावर अजिबात राहू नका. हे लक्षात घ्या, म्हणजे परीक्षा पुढे जाईलच ह्या भरवशावर तुम्ही अजिबात राहायचं नाही. अभ्यासामध्ये अजिबात संथपणा मंदपणा बिलकुल येऊ द्यायचा नाही. ज्या झपाट्यानं तुम्ही अभ्यास करत होते की परीक्षा तुमची 24 मेलाच असणार आहे, तो झपाटा त्याच झपाट्याने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बघा, आता परीक्षेसाठी फक्त 3-4 दिवस उरलेले आहे, म्हणून इतर सर्व गोष्टींना दुय्यम समजून प्राथमिकता आणि सर्वच्या सर्व वेळ तुमच्या अभ्यासाला द्या. मित्रांनो, म्हणजे काय म्हणू तर संधी वारंवार येत नसते. लक्षात घ्या, 2017 नंतर डायरेक्ट 23मध्ये झाली होती आणि त्याच्यानंतर 23पासून आता 25मध्ये होत आहे. म्हणून इकडे परीक्षा पुढे जाणार की इथेच राहणार ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ज्या नियोजित तारखेला परीक्षा आहे त्याच तारखेला आहे असं गृहीत धरून सर्वांनी अभ्यास करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.